Today will be discuss about the worm infection. Okay, worm infection कोणत्या टाईपचे असतात आपण या ठिकाणी बघू आता की वर्म इन्फेक्शन म्हणजे की जसं की एक असं इन्फेक्शन असतं की ज्यामुळे आपल्याला सम डिसीजेस होऊ शकतात. ओके, लाईक दॅट. सो दॅट इज अ कॉल्ड ऑफ द वर्म इन्फेक्शन. So first one I will see the definition of worm infection. Worm infestation. Worm infestation it are generally not noticed but can be sometimes lead to significant problem which affected many organ system. Most of the worm is infestation resulting of unsanitary living condition and poor food preparation. वर्म इन्फेस्टेशन म्हणजे जसे की इन जनरली नोटिस ऑफ द की एक प्रॉब्लेम आहे जो की अफेक्टेड करतो आपल्या ऑर्गन सिस्टीमला. ओके, लाईक आपले सपोज ऑर्गन जे की ऑर्गन आपल्याला सम अमाऊंट ऑफ न्यूट्रिशन देत असेल. ओके, त्यानंतर डायजेस्ट करत असेल. ओके, त्यानंतर इम्प्रूव्हमेंट करत असेल आपल्या बॉडीमध्ये. सो त्या ठिकाणी हा वर्म इन्फेक्शन करतो. ओके, त्याला डॅमेज करतो आणि त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करतो. सो त्या वर्म इन्फेक्शनमुळे काय होणार की अनसॅनिटरी लिव्हिंग कंडिशन असेल आपली. ओके, सो दॅट इज द मेन कॉज ऑफ इट इज द मेन फंक्शनिंग ऑफ पुअर सॅनिटेशन इन सराउंडिंग. ओके, आपल्या बॉडीसाठी जे पुअर सॅनिटेशन असेल, ओके, अनहायजेनिक कंडिशन असेल इन अवर बॉडी. सो दॅट इज द कॉज ऑफ द worm infestation. Okay, so you will be take a poor food preparations like not washable with vegetables. Okay, तुम्ही wash केला नाही vegetables. Okay, that is also the presenting part of the worm. Okay, so that will be affected on your abdomen. Okay, so worm infection चा ही डेफिनेशन आहे, सिंपल डेफिनेशन आहे की जे तुम्ही अनसॅनिटरी लिव्हिंग कंडिशन मध्ये राहतात. ओके, लाईक दॅट तुमचे की नॉट अ प्रॉपरली क्लीननेस इन युअर सराउंडिंग एरिया असेल तर तुमची बॉडी असेल. ओके, ज्या वेळेला तुम्ही प्रिपेअर करतात फूड त्या ठिकाणी तुम्ही जे व्हेजिटेबल्स घेऊन येतात नॉट वॉशेबल व्हेजिटेबल्स असेल. ओके, डायरेक्टली तुम्ही कुक करायला लागतात. सो दॅट ऑल्सो वर्म इन्फेस्टेशन अफेक्ट ऑन युअर बॉडी. टाईप ऑफ वर्म इन्फेस्टेशन लाईक राऊंड वर्म असेल, हुक वर्म असेल आणि थ्रेड वर्म असेल. आपण त्या ठिकाणी बघू. हुक वर्म. People usually get hookworm disease by walking barefoot in soil that is contaminated with the feces on an affected person. They are white, small and thin just like a fine thread. Hookworm caused by prolonged blood loss. Infection depend on amount of blood and nutrition status. Increase anemia. If untreated, it leads to death from the heart failure. Okay. सो या ठिकाणी हुकवर्म काय, इट इज अ फेसेसला प्रेझेंट असतो. ओके, इन आपलं जे पण स्टूल असेल स्टूलमध्ये हा प्रेझेंट असतो. हा कंटॅमिनेट होतो सॉईलमध्ये. ओके, जे पण सॉईल म्हणून हा कंटॅमिनेटेड होऊन सनी आपल्याकडे ट्रान्सफर होतो थ्रू सॉइल्स म्हणून. ओके, बेअर फूट आपलं जे पण फूट असेल ते बेअर फूट म्हणून हा आपण ज्यावेळेला वॉक करतो इन म्हणजे सॉइल रिजनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हा प्रेझेंट असतो. सो तो कंटेमिनेट होणार आपल्यामध्ये आणि तो ट्रान्सफर होणार. ओके, याचा कलर असतो तो व्हाईट कलर आहे. स्मॉल असतो साईजमध्ये, थिन असणार. जस्ट लाईक अ फाईन थ्रेड म्हणजे जसं की थ्रेड सारखा असतो. ओके, दोरीसारखा आपल्याला बघायला भेटू शकतो. हुकवर्म कॉज बाय प्रोलॉंग ब्लड लॉस. ओके, हा काय कॉज करणार, प्रोलॉंग ब्लड लॉस त्या ठिकाणी कॉज करणार. ओके, त्यानंतर इन्फेक्शन डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ ब्लड अँड न्यूट्रिशन स्टेटस. ओके, सो याचं इन्फेक्शन डिपेंड करणारे किती अमाऊंट ऑफ ब्लड अँड न्यूट्रिशन स्टेटस आहे आपल्या बॉडीचं. त्यानंतर इन्क्रीज ॲनिमिया. ॲनिमियामध्ये पार्टिसिपेशन करणार म्हणजे की ॲनिमियाचं जे रेट आहे ब्लड लेवल आपलं हिमोग्लोबिन कमी होणार, हिमोटी कमी होणार. सो आपल्याला मध्ये कॉज सुद्धा होऊ शकतो ॲनिमिया. तर ज्यावेळेला आपण याला अनट्रीट करतो, याला त्याची ट्रीटमेंट आपण घेत नाही, सो त्यावेळेला आपली डेथ सुद्धा होऊ शकते फॉर द हार्ट फेल्युअर. ओके, अफेक्ट करणार आपल्या हार्टवर. त्यानंतर कॉजेस. हुकवर्म eggs are passed in the human feces onto the ground where they are developed in the infected larvae. Okay, immature worms contact with the contaminated soil or sands, especially when they are walking barefoot. Residents or travel in an area with poor sanitation where human fecal matter may contaminate their soil. People who live in warm tropical subtropical area, people exposed to poor sanitation and management and the hygiene, especially in walking
barefoot or with the skin to soil contact. ओके, सो या ठिकाणी जे फेसेस मध्ये प्रेझेंटेशन असणार आहे त्याचं. ओके, सो ज्यावेळेला आपण बेअरफूट असेल, ओके, आपण ज्यावेळेला वॉक करणार इन ग्राउंडवर, ओके, सो त्या ठिकाणी जर का हुकम प्रेझेंट असणार, तो अटॅच होणार आपल्या बॉडीला. सो दॅट टाइम इट इज अ रेसिडेन्स और पुअर सॅनिटेशन सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये हा जास्त बरोबर करणार. ओके, आणि हा कंटेनमेंट होणार विथ द सॉइल. देन द पीपल विल बी live with warm. It is a tropical area मध्ये. ओके, सो इट्स स्किन टू सॉइल सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट असल्यामुळे सो पुअर सॅनिटेशन मॅनेजमेंट त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. हा याचं प्रेझेंटेशनसाठी. साइन अँड सिम्पटम्स: ब्लड, पेन, स्पुटम, कफ, फटीग, फीवर येणार. ओके, इची रॅशेस, पेल स्किन और पेलर स्किन. ओके, त्यानंतर नॉझिया प्रेझेंट असणार, वॉमिटिंग प्रेझेंट असणार, डायरिया प्रेझेंट असणार, which can lead to dehydration. ओके, डिहायड्रेशन सुद्धा हा कॉज करणार. ओके, diagnostic evaluation like examination of a stool sample, blood test to check for anemia and nutritional deficiencies. Hookworm infection diagnosis is made for identify hookworm eggs. It is a sample of stool. Stool should be examined with the several hours after defecation. Blood test of anemia and the nutritional deficiency, particularly iron, are also. ओके, सो या ठिकाणी फिजिकल एक्झामिनेशन करणार आपण. ओके, एक्झामिनेशन करणार आपण स्टूल सॅम्पल कलेक्शन करणार पेशंटकडून, तिचं एक्झामिनेशन करणार इन्व्हेस्टिगेशनमध्ये. ब्लड टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी आपण चेक करतो फॉर द ॲनिमिक न्यूट्रिशनल डेफिशियन्सी प्रेझेंट असेल तर. सो त्या ठिकाणी हुकवर्म जर का ज्यावेळेला आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर एग्स ऑफ हुकवर्मचे आपल्याला प्रेझेंटेशन त्या ठिकाणी फाइंड होणार. ओके, सो आपण त्या ठिकाणी कॉज किंवा डायग्नोज करू शकतो हुकमला. सो ब्लड टेस्ट त्या ठिकाणी सुद्धा आपण करणार फॉर द ॲनिमिया जर का कॉज होत असेल. ओके, किंवा ॲनिमल डेफिशियन्सी आपल्याला बघायला भेटू शकत असेल, किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकत असेल, किंवा आयरनचं जे पर्टिक्युलरली आयरन जर का आपल्यामध्ये डेफिसिट असला त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॉज भेटू शकतो फॉर द ॲनिमिया. मॅनेजमेंट: wearing shoes when you walk outdoors, especially in area that might have faces in the soils. Drinking safe water. ओके, प्रॉपरली ड्रिंक करा सेफ वॉटर. वेअर करा शूज प्रॉपरली आउटडोअरसाठी. ओके, प्रॉपरली क्लिनिंग अँड कुकिंग ऑफ फूड. ओके, प्रॉपरली आपल्याला क्लीन करायचं जे पण व्हेजिटेबल्स असेल, फ्रूट्स असेल. ओके, सो त्याला आपल्याला प्रॉपरली क्लीन करायचं आहे, वॉश करायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिसिंग प्रॉपरली हँड हायजेनिक. ओके, जे पण 7 स्टेप ऑफ हँड हायजेनिक आहे ते फॉलो करायचे. Using a barrier to prevent the skin from touching the soil when sitting on a ground. ओके, सो जे पण आपल्याला स्किन सोबत कॉन्टॅक्ट प्रिव्हेंट करायचं आहे, सो दॅट टाइम आपल्याला जे पण ग्राउंडवर टच असणारे स्किन आपल्या सॉइल सोबत आपले कॉन्टॅक्ट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अवॉइड करायचे. अवॉइडन्स कन्झ्युमिंग सॉइल दॅट मे बी कंटॅमिनेटेड विथ द हुकवर्म. ओके, सो अवॉइडन्स ऑफ जे पण कन्झ्युमिंग सॉइल असेल तर आपल्याला अवॉइड करायचं, कारण की त्यामध्ये प्रेझेंट असणार हुकवर्म. नॉट पासिंग स्टूल इन द सॉइल और आउटडोर्स. ओके, जस्ट आपल्याला स्टूल पास करायचं त्याचं सॉइलवर आणि आउटडोर साईडला आपल्याला स्टूल पास करायचं नाही. त्यानंतर नॉट युजिंग फर्टिलायझर मेड फ्रॉम द ह्युमन फेसेस. कवरिंग चिल्ड्रन्स सँडबॉक्सेस. ओके, टेकिंग सेफ्टी प्रिकॉशन्स लाईक वेअरिंग ग्लोव्स अँड शूज वेन गार्डनिंग. ओके, सो आपल्या त्या ठिकाणी ग्लोव्स पण वेअर करायचे आणि शूज पण वेअर करायचे फॉर द गार्डनिंगसाठी. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट वन राऊंडवर. आपण आतापर्यंत बघितलं हुकवर्म. राऊंडवर्म जे आर राऊंड, थिन, व्हाईट, पिंक वर्म अबाउट 10 to 20 inches in long. समटाइम्स नॉट नोटिस इन अ स्टूल. ओके, हा नोटीस नाही करणार स्टूलमध्ये. ॲबडोमिनल पेन या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. डायरिया. ओके, वॉमिटिंग असेल मे बी या ठिकाणी हॅपन असणार आहे. थ्रेट वर्म, perinatal itching for long duration and history of similarly complaint in the family have hallmark of family. It is not caused by any serious illness. Okay, हा थ्रेडवर्म है, not caused for any serious illness. Causes: consumption of contaminated water. Okay, जे पण contaminated water त्या ठिकाणी कंझ्युम केल्यामुळे सुद्धा हा अफेक्ट होणार. त्यानंतर कन्झम्पशन ऑफ कंटॅमिनेटेड सॉइल. ओके, थ्रेडवर्म आपल्याला बघायला भेटू शकतो कंटॅमिनेटेड ऑफ सॉइलमध्ये. कॉन्टॅक्ट विथ द कंटॅमिनेटेड फेसेस मध्ये आपण जर जास्त झालो त्यामुळे सुद्धा आपल्याला बघायला भेटतो.
पुअर सॅनिटेशन असेल ओके. त्यानंतर पुअर हायजेनिक असेल फॉर फूड. साइन अँड सिम्पटम्स आपण बघू. worm in a bowel movement that look like a earthworm, worm coming out of the nose or mouth. सो स्टमक पेन त्या ठिकाणी बघायला भेटू शकतं आपल्याला. कफिंग असेल, लॉस ऑफ ॲपिटाईट, फिवर, विझिंग, वेट लॉस और फेल्युअर टू ग्रो. ओके. सो या टाईपमधले आपल्याला बघायला भेटू शकतात की फिवर असेल, लॉस ऑफ ॲपिटाईट असेल, कफिंग असेल, स्टमक पेन असेल ओके. नोज और माउथमधून वर्म बाहेर येत असेल ओके, आपल्याला बघायला भेटू शकते. वेट लॉस असेल ओके. फेल्युअर टू ग्रो ऑफ आवर वेट असेल ओके. त्यानंतर बाउल अँड ब्लॅडर मुवमेंट कसे असणार आपल्याला अर्थवर्म सारखे आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन काय करणार आपण, स्टूल एक्झामिनेशन करणार ओके फॉर द फाइंडिंग ऑफ ओवा अँड द लार्वा इन द स्टूल. मेजर द चाइल्ड वर्म load all the fecal smear are the counted. Less than 20 ova is light worm, between 20 to 40 ova medium worm okay, more than 40 ova heavy loaded okay. सो या ठिकाणी आपण स्टूल एक्झामिनेशन करणार आहे वर्म इन्फेक्शन मध्ये. मॅनेजमेंट काय, ड्रग थेरपी आहे ओके. ड्रग थेरपीमध्ये कोणते कोणते ड्रग्स आहे, मेरबेंडाझोल ओके, पायरोनेटल, पायफेराझोन ओके, नायक्लोसामाइन हे ड्रग थेरपी. होम रेमेडीज काय करू शकतो आपण, ओनियन ज्यूस, रिमूव्ह थ्रेडवर्म ओके. जे पण ओनियन ज्यूस आहे रिमूव्ह करणार थ्रेडवर्म. डोस फॉर 3 ड्रॉप्स टू 1 टीस्पून ट्वाइस अ डेली ओके. 3 ड्रॉप घ्यायचे टीस्पूनमध्ये ट्वाइस अ डेली म्हणजे 2 टाइम ओके. नीम पावडर, रिमूव्ह ऑल द टाइप ऑफ वर्म ओके. जे नीम पावडर आहे ते ऑल द टाइप ऑफ वर्मला रिमूव्ह करणार आहेत. डोसेस काय त्याचा 1 to 4 ग्राम ट्वाइस डेली. फॉर 7 to 12 years old child 20 ग्राम ऑफ जेगरी इन द मॉर्निंग, देन आफ्टर 10 minutes अजवाइन प्लस सॉल्ट मस्ट बी टेकन विथ द वॉर्म वॉटर ओके. सो या ठिकाणी काय करणार आपण, होम रेमेडीज म्हणजे की होम ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणारे चिल्ड्रन्समध्ये 7 to 12 years ऑफ एजमध्ये ओके. सो फॉर द रिमूव्हिंग ऑफ वर्म. नर्सिंग केअर बघू आपण. असिस्टिंग इन द आयडेंटिफिकेशन ऑफ पॅरासाइट ओके. नर्सिंग केअर झाली आपली. परत असिस्टिंग इन द आयडेंटिफिकेशन ओके. आयडेंटिफिकेशन करायचं आहे विच टाइप ऑफ पॅरासाइट प्रेझेंट आहे. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन ओके. ब्लॅक ड्रग थेरपी असेल ते ॲडमिनिस्ट्रेट करायची. प्रोव्हाइड इमोशनल अँड सायकोलॉजिकल सपोर्ट फॉर द चिल्ड्रन्स ओके अँड मदर्स अँड पेरेंट्स असेल ओके. प्रोव्हाइड इमोशनल सायकोलॉजिकल सपोर्ट, कारण की बेबी विल बी इरिटेट करणार त्यांच्या पॅरेंट्सला असेल ओके. बेबीला इरिटेशन होणार, बेबी वॉमिटिंग करणार ओके, नॉट फील विल प्रॉपरली ओके. जी सायकोलॉजिकल कंडिशन डिस्टर्ब होणार ओके. सो तो हॉस्पिटलायझेशन सुद्धा त्याला करावं लागू शकतो. फॉर आता आपलं मेन इम्पॉर्टंट काय की प्रोव्हाइड इमोशनल सायकोलॉजिकल सपोर्ट. प्रिव्हेंटिंग मेथड कोणते कोणते, थ्रूली वॉश व्हेजिटेबल्स लाईक कॅरेट असेल, रेडिश असेल, ओनियन असेल अँड द सलाद असेल, लिव्ज असेल और एनी फूड इटन रॉ असेल ओके. आपल्याला कोणते कोणते वॉश व्हेजिटेबल्स करायचे आहेत, जसे कॅरेट आहे, रेडिश, ओनियन, सलाद, लिव्ज असेल किंवा फूड इटन रॉ असेल. त्यानंतर सेन्सरी बिकॉज ऑफ द सॉइल अडेरिंग दिस फूड मे बी कंटॅमिनेटेड विथ द ओवा और सिस्ट ऑफ द पॅरासाइट. सो ड्रिंकिंग वॉटर शुड बी फिल्टर और बॉईल ओके. आपल्याला जे वॉटर ड्रिंक करायचं ते फिल्टर पाहिजे किंवा बॉईल पाहिजे. केअर शुड बी टेकन दॅट प्रिपेअर फूड अँड ड्रिंकिंग वॉटर डू नॉट गेट कंटॅमिनेटेड थ्रू द अनहायजेनिक हँडलिंग बाय द पर्सन कॅरिंग ओवा इन द फिंगर नेल्स ओके. या ठिकाणी आपल्याला जे ड्रिंकेबल वॉटर असेल किंवा फूड असेल सो त्या ठिकाणी अनहायजेनिक कंडिशनमध्ये त्यांना हँडल केलं पाहिजे नाही ओके. म्हणजेच की हँडवॉशिंग प्रॉपरली केली पाहिजे, कारण की त्याच्या फिंगर्समध्ये समटाईम्समध्ये ओवासुद्धा तो कॅरी करू शकतो ओके. सो या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेथड्समध्ये अंडरस्टँडिंगसाठी हा पॉईंट दिलेला आहे. आफ्टर पासिंग स्टूल मस्ट बी डिस्पोज ऑफ प्रॉपरली ओके. सो आफ्टर पासिंग ऑफ स्टूल असेल
सो आपण जर का स्टूल जेव्हा पास केला असतो त्या ठिकाणी त्याला म्हणजे डिस्पोज प्रॉपरली केले पाहिजेत. ओके, फ्लश वगैरे प्रॉपरली केलं पाहिजे. वॉशिंग हँड आफ्टर पास टूल्स अँड बिफोर इटिंग फूड. ओके, सो मेन इम्पॉर्टंट थिंग काय आहे की आपल्या फिंगरमध्ये ओवा हा प्रेझेंट असणार. आपण कॅरी सुद्धा करू शकतो जे पण इन्फेक्टेड असतात वॉर्म इन्फेस्टेशनने. सो त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट एकच आहे की त्यांनी वॉश हँड केले पाहिजे प्रॉपरली. 7 स्टेप फॉलो केला पाहिजे बिफोर अँड आफ्टर द इटिंग. कारण की त्यांना इम्पॉर्टन्स काय होणार, कारण की इम्पॉर्टंट काय किंवा इन्फेक्टेशन पासून त्याला आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर भेटणार आहे. त्यानंतर द अंडर क्लॉथ्स मस्ट बी चेंज डेली अँड द बेड लिनन मस्ट बी kept clean. Child should not be allowed to play barefoot in the field where the soil may be contaminated with the ova of the hookworm. Regular deworming done help in preventing infestation. त्यानंतर अवॉइड टू मेनी स्वीट्स अँड पुडिंग, व्हेरी फ्राईड अँड द फास्ट फूड. मोर ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रेश फ्रूट शुड बी इटन. पर्सनल हायजीन शुड बी मेंटेन. रेस्ट्रिक्ट डाएट टू ओनली होम मेड फीड. ओके, सो या ठिकाणी काय करायचं का आपल्याला जे पण अंडरक्लॉथ्स आहे आपले किंवा जे बेडशीट असेल ते प्रॉपरली क्लीन करायचे आहेत. ओके, त्यानंतर बेबीजला इन्स्ट्रक्ट करायचं आहे की बोर फूड किंवा बाहेर जास्त कंटेमिनेटेड मध्ये सॉईलमध्ये एंटर करायचं नाही. ओके, किंवा प्ले करायचं नाही. त्यानंतर रेग्युलर आपल्याला काय करायचं की प्रिव्हेंट करायचं इन्फेक्टेशनला. त्यानंतर आपल्याला जे पण स्वीट्स आयटम असेल, ओके, फूडिंग असेल ते जास्त फ्राईड असेल, ओके, किंवा फास्ट फूड असेल हे अवॉइड करायचं आहे आपल्याला. जे पण आपल्याला काय ईट करायचं आहे की ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रेश फ्रूट आपल्याला त्या ठिकाणी शुड बी ईट करायचे. ओके, पर्सनल हायजीन आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन ठेवायची, लाईक रेग्युलर बाथ असेल. ओके, किंवा पर्सनल हायजीन म्हणून तुम्हाला माहिती आहे की हेअर कॉम्बिंग असेल, रेग्युलर बाथ असेल, कीट असेल, क्लिनिंग ऑफ कीट असेल. ओके, ड्रिंकिंग प्रॉपरली वॉटर असेल. ओके, रेस्ट्रिक्ट डाएट टू ओनली होम मेड फूड. ओके, त्यांना रेस्ट्रिक्ट करायचे आहे डाएट रिगार्डिंग बद्दल की ओनली मेड ऑफ फूड त्यांनी होम फूड त्यांनी घेतले पाहिजे. ओके, सो त्या ठिकाणी आपला टॉपिक होता वॉर्म इन्फेक्टेशन. आपण बघितलं हुकवर्म असेल, टेडन वॉर्म असेल, ओके, रिंगवर्म असेल. सो या टाईपमध्ये जे वॉर्म इन्फेक्टेशन असतात ते मोर डेंजरस असतात समटाईम्समध्ये, कारण की ते इन्फेक्टेड करतात चिल्ड्रन्सला सुद्धा आणि म्हणजे यंग पर्सनला सुद्धा. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक आजचा संपलेला आहे. सो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.